नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. महाराष्ट्रात 100 कोटीच्या वसुलीच्या अपूर्व यशानंतर आता 200 कोटी वसुलीचं नवं प्रकरण समोर आलेलं आहे. मंडळी, प्रकरण रंजक आहे आणि अशा स्वरूपात पोलीस अधिकारी किती ठिकाणी काय काय कामं करतायत हे देखील तपासण्याची गरज आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावरती त्यांच्याच वाचक शाखेतल्या आणि समाजसेवा शाखेच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं असा आरोप केलेला आहे. योगायोगाची गोष्ट अशी आहे की तिथेही परमवीर सिंग आहे, परमवीर सिंगांचा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षकच आहे सचिन वाझे, आणि इथेही त्याच दर्जाचा अधिकारी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक. आता हा API कृष्णप्रकाश यांच्यासाठी गळ्याचा फास बनणार का, हाच मोठा प्रश्न आहे. API अशोक डोंगरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाच थेट पत्र पाठवलंय आणि सांगितलंय की कृष्णप्रकाश माझ्याकडून मोठ्या प्रमाणात वसुली करून घेत होते. तब्बल त्यांनी 200 कोटी रुपये वसूल केलेले आहेत. आता ही 200 कोटीची वसुली हा एक भयंकर प्रकार आहेच आहे. खरं तर हे 200 कोटी हिमनगाचं टोक आहेत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण हा जो डोंगरे नावाचा अधिकारी आहेत, अशोक डोंगरे, यांच्याकडं जमिनीच्या विषयातली वसुली सोपवलेली होती असं दिसतंय. अन्य विषयातल्या वसुलीत अन्य कोणी अधिकारी होता का आणि त्याच्याकडून किती वसुली केली गेली आहे, त्याची तक्रार झाली नाही, याची देखील तपासणी करण्याची गरज आहे. कृष्णप्रकाश हे व्यक्तिमत्व आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे आणि या वादासोबतच राज्य सरकारच्या अधिकारी नियुक्तीच्या धोरणावर देखील प्रश्नचिन्ह लागलं जाऊ लागलं आहे. खरं तर मला आश्चर्य वाटतं की ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा संबंध शिवसेनेशी येतो त्याच अधिकाऱ्यांवरती असे आरोप का होतात. म्हणजे सचिन वाझे शिवसेनेत प्रवेश केला होता, प्रदीप शर्मा शिवसेनेत प्रवेश केला होता, आता याच प्रदीप शर्मावर जवळपास खुनाचे आरोप फायनल होत आहेत. किती वाझेकडून पैसे घेतलं होतं, ही सुपारी कशी वाजवली, याबाबतची माहिती मिळते आहे. आणि आता कृष्णप्रकाश यांचा नंबर लागतोय. खरं तर पिंपरी चिंचवडचा अधिकारी हा राष्ट्रवादी काँग्रेस नक्की करत असते, तिथे शिवसेनेचा संबंध येत नाही. पण पुन्हा या APIनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नवीनच गौप्यस्फोट केलेला आहे. खरं तर मला एक प्रश्न असा मोठा पडला आहे, सगळ्याच अधिकाऱ्यांसाठी हा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रातल्या IPS अधिकाऱ्यांना निवडक एवढा वेळ मिळतो कसा, हा प्रश्न मला पडतो. म्हणजे ते फिजिकली फिट असतात म्हणून फेसबुक, इन्स्टा, ट्विटर यावरती आपला फिटनेस दाखवत आपलं अनमोल ज्ञान देत असतात, लोकांना प्रोत्साहित करत असतात, जसे नांगरे पाटील करतात, जसे कृष्णप्रकाश करतात, जसे अन्य काही अधिकारी करतात, आणि ते सतत बिझी असतात, सतत काही ना काहीतरी करत असतात. अहो, इथे साधा कॉन्स्टेबल किंवा PI किंवा API दर्जाचा अधिकारी सुट्टी मिळत नाही, त्याला वेळ मिळत नाही, तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. बायको पिक्चरला जाऊ म्हटली तर तेवढा वेळ त्या अधिकाऱ्याजवळ नसतो. पोरगं कुठं फिरवून आणू म्हटलं त्याला वेळ नसतो. संध्याकाळी रात्री उशिरा ड्युटी संपवून ड्रेस काढल्यावर अंगावरचा अक्षरशः लाकडासारखं पडून राहायची त्याची अवस्था असते. पण हे अधिकारी मात्र खूप काही गोष्टी करत असतात. खरं तर IPSच्या ट्रेनिंगमध्ये असं टाईम मॅनेजमेंट काय असतं, हा प्रश्न मला पडतो. एवढ्या सगळ्या गोष्टी हे करू शकतात आपलं नैमित्तिक काम करून. म्हणजे कृष्णप्रकाश तर सायकल घेऊन लोणावळ्यापर्यंत जायचे, अगदी रात्रीच्या पार्ट्यांमध्ये हे उपस्थित असायचे. म्हणजे स्वागत करणं, हे करणं सगळं चालू असायचं. बघा, तुम्हाला जरा मी एक छोटासा व्हिडिओ दाखवतोय, ते आपलं स्वागत सत्कार रात्रीच्या पार्ट्यांमध्ये कसा करतात तेही तुमच्या लक्षात येईल. बघा, हा व्हिडिओ कृष्णप्रकाश यांचाच आहे. हा एक व्हिडिओ नुसता भागत नाही आहे. अहो, यांची लाईफस्टाईल सुद्धा रात्री उशिराची बघा तुम्ही. एका सामान्य माणसाला साधी गाडी घेणं कठीण आहे, पण आयुक्त दर्जाचा अधिकारी महागड्या गाड्यात फिरू शकतो. अर्थात या गाड्या लोकांच्या असतील, आयुक्त साहेबांना जायला म्हणून वापरलेली असेल. आता या व्हिडिओत तुम्हाला एक गाडी दिसते ऑडी, ती बघा, नीट बघा. म्हणजे मी तो व्हिडिओ दाखवत तुम्हाला सांगतोय, तो थांबून बघा. ही ऑडी कार आहे आणि या ऑडी कारमधून कृष्णप्रकाश बाहेर पडतात असं आपल्याला दिसतंय. एवढ्या महागड्या गाड्यांच्या मध्ये रात्री अपरात्री फिरणं
हेही यांना टाईम मॅनेजमेंट जमतं. लोणावळ्याला सायकलिंग करत जात टाईम मॅनेजमेंट जमतं. वेगवेगळ्या धार्मिक स्थळी मुद्दाम भेट द्यायला देखील या लोकांना जमतं. एवढंच काय, राजकीय नेत्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या सोबत कारमध्ये फिरताना स्वतः सेल्फी काढायला देखील जमतं. तोही फोटो तुम्ही बघा की स्वतः सेल्फी काढलाय कृष्णप्रकाश यांनी. एवढं सगळं टाईम मॅनेजमेंट नांगरे पाटलांच्या सारख्या अधिकाऱ्यांना, कृष्णप्रकाश यांच्यासारख्यांना कसं जमतं, हे कसं करत असतील? खरं तर हे रहस्य सामान्य माणसांसाठी उघड करायला हवं. बरं, एवढं सगळं करून ही माणसं ऑफिसमध्ये काम सुद्धा करतात, कसं करत असतील हा प्रश्न आमच्या समोर पडतो. आणि मग या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांची एनर्जी कोणती असेल हे आम्ही शोधायचा प्रयत्न करतो, कारण तशी एनर्जी आम्हाला पाहिजे हो. असं काम करताना ही जर एनर्जी कुठून असेल तर ती आपल्याला मिळायला हवी ना. आणि मग ती एनर्जी शोधता शोधता अशोक डोंगरे यांनी केलेल्या आरोपाजवळ येऊन थांबावं लागतं. अशोक डोंगरे यांनी स्वतः कलेक्ट करून दिलेली रक्कम 200 करोड रुपयांची सांगितली आहे. 200 करोड. काही सुज्ञान लोकांच्या मते ही रक्कम फार मोठी नाही आहे, किरकोळ रक्कम आहे 200 करोड म्हणजे. पण 200 करोड म्हणजे 1 करोडमध्ये 100 लाख असतात. 100 करोडमध्ये किती लाख असतील आणि 200 करोडमध्ये किती लाख असतील आपल्याला नाही मोजता येत. उगी गणिताचा घोळ कशाला करून ठेवा. इन 150 मार्काला 52 मार्काला पास असताना 52च मार्क घेऊन गणितात पास झालेले आम्ही एवढं मोठं गणित नाही करू शकत. हा कृष्णप्रकाश नावाचे व्यक्ती आपल्या पोलीस आयुक्त पदाचा वापर करून आपल्याच पोलीस अधिकाऱ्याच्याकडून 200 कोटी रुपये गोळा करतात. हा आरोप मी नाही करत आहे. पुन्हा उगी पोलिसाविषयी अप्रीतीची भावना पसरवली असलं कोणतं कलम आमच्या मागे लागायला नको. कृष्णप्रकाश यांच्यावरती 200 कोटी आपणच गोळा करून दिलेत. म्हणजे कृष्णप्रकाश आयुक्त आहेत, त्यांच्या अंडर काम करणारा एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे, दोन्ही पोलीस आहेत आणि त्यांनी आरोप केलेत. याच्या आधी परमवीर सिंग यांनी मला गृहमंत्र्यांना पैसे गोळा करून द्यावे लागत होते असा आरोप केलाय. अगदी सचिन वाझेंनी देखील आपल्या जबाबामध्ये गृहमंत्र्यांना पैसे गोळा करून द्यावे लागत होते असं सांगितलंय. आणि याचसाठी अनिल देशमुख महिनोन-महिने झालं आतमध्ये आहेत, जामीन मिळायला तयार नाहीये त्यांना. आणि आता बारी आहे कृष्णप्रकाशची. जर कृष्णप्रकाश यांच्यावर केलेल्या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नसेल तर त्यांची अवेळी अशा स्वरूपाची बदली का करण्यात आली असा देखील प्रश्न पडतो. 1.5 वर्ष साधारणतः, जास्त पुढे मागे फार थोडंफार असू शकेल, कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून राहिलेले आहेत. या काळामध्ये जमिनीचे विषय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विषयामध्ये अनेक विषयात त्यांनी लक्ष घातलेलं आहे. आणि या जमिनीच्या विषयात, खास करून नव्यानं विकसित होत असलेल्या भागातल्या जमिनीच्या विषयामध्ये पोलिसांचं लक्ष खूप बारकाईनं होतं असंही सांगितलं जात आहे. आता कृष्णप्रकाश या आरोपाला धुडकावूनच लावतील असं काही नाहीच असं म्हणतील, पण महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी अशी कोट्यावधी रुपयांची वसुली करून घेत आहेत आणि महाराष्ट्र पोलीस काहीही करत नाही आहेत हा संदेश जातोय. खरं तर डोंगरेंना आता ही बुद्धी का झाली हा प्रश्न माझ्या मनात पडतोय. त्याचं उत्तरही सापडत आहे. डोंगरे यांच्या आदेशान्वये काम करत होते. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी आधी काम करत होतो, मला कुठल्याही पोल्युशनला द्या म्हणलं होतं. त्यांनी एक समाजसेवा शाखा स्थापन केली, त्यात मला दिलं. माझे पहिले अधिकारी कोण, विठ्ठल कुबडे हे होते. विठ्ठल कुबडेंच्याकडून योग्य काम होत असताना देखील, म्हणजे ऑफिशियल योग्य काम होत असताना देखील त्यांना काढलं. त्यांच्या जागी मनीष कल्याणकर यांना आणलं. मग मनीष कल्याणकर आणि हे मिळून काम करू लागले. यांना वाचक शाखा देखील, रीडर शाखा देखील देण्यात आली आणि त्यातून यांना सगळी कामं सांगण्यात आली. मग 200 कोटी वसूल केली. हे आत्ता का असा प्रश्न पडतो, त्या प्रश्नाचं आपल्या तर्कानं उत्तर असं सापडतं की कृष्णप्रकाश यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच हटवलंय. याचा अर्थ पोलीस दलाला याची काहीतरी पूर्वकल्पना आलेली असेल. एखाद्या अधिकाऱ्याला दिलेली रक्कम ही त्याच्या कार्यकाळात पुरती संरक्षण देण्यासाठीची असते आणि आता आधीच गेल्यामुळं मोठ्या रकमा देणारे व्यक्ती आता कृष्णप्रकाश यांच्या मागे लागण्याच्या ऐवजी याच डोंगरे यांच्या मागे लागण्याची जास्त शक्यता आहे. मोठ्या रकमा देणारी माणसं सुद्धा मोठी असतात. या मोठ्या माणसांच्या राजकीय पोच देखील मोठ्या असतात. त्यामुळं कृष्णप्रकाश राहिले बाजूला, यात बळी डोंगरेंचाच जाण्याची जास्त शक्यता होती. म्हणूनच कदाचित डोंगरेंनी
आपली बाजू स्पष्ट करून सांगितली आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री कृष्णप्रकाश यांच्यावर कारवाई करतात का अशी थेट तक्रार केली म्हणून डोंगरेवरच कारवाई करतात हे बघणं देखील आवश्यक आहे. कारण अशा उलटसुलट कारवाया करण्याची पद्धत महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.